आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा तालुक्यातील झोतवाडी येथील ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। तसेच झोतवाडी गावात गेल्या 5 वर्षात गावात पाणी पुरवठा, फिल्टर प्लांट, घरकुल योजना, आरोग्य आणि शैक्षणिक सुविधांसारखी अनेक विकास कामे केवळ कागदोपत्री दाखवून प्रत्यक्षात पूर्ण झालीच नाहीत, मात्र त्याची बिले परस्पर अदा करण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी या निवेदनातून केला आहे। याविषयी ग्रामपंचायत प्रशासनाकडे विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे देऊन धमकवण्याचा प्रयत्न झाल्याचंही ग्रामस्थांचं म्हणणं आहे। या संपूर्ण प्रकाराची तातडीने निष्पक्षपातीपणे सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने जमलेल्या ग्रामस्थांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं। यावेळी निवेदन देताना झोतवाडी गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण मित्र मंडळ, ग्रामस्थ उपस्थित होते। धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे। विषय झोतवाडी ग्रामपंचायत भ्रष्टाचार बाबत आम्ही सर्व ग्रामस्थ इथं शिवसाहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत। झोतवाडी ग्रामपंचायत अतिशय खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे। मागील 5 वर्षापासून बरेच असे कामं आहेत जे कामं झालेले नाही व त्यांचे परस्पर बिल मोठ्या प्रमाणात पास करण्यात आले आहे। जसे की पाणी पुरवठा असेल, फिल्टर प्लॅन असेल, घरकुल योजनेचे काही आरोग्य विभागाचे असतील, शैक्षणिक असतील, असे बरेच मोठ्या प्रमाणात घोटाळे यांनी केले आहेत व त्याचे यांनी ऑडिट रिपोर्ट आम्हाला देण्यास मनाई केली। आम्ही गेलो ग्रामपंचायतीला की आम्हाला जे तुम्ही कामं केले त्यांची काही ऑडिट रिपोर्ट द्या, एस्टिमेट द्या। यांनी आम्हाला ग्रामपंचायतीमध्ये धक्काबुक्की केली व आम्हाला सांगितलं तुमच्याने जसं होईल तसं करून द्या, म्हणून आम्ही सीओ साहेबांकडे आज निवेदन देण्यासाठी सर्व ग्रामस्थ आलेलो आहोत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.